महोदय आपल्याला एक सांगतो की आपण बघा कसं केलं जातं या आरोग्य विभागात काय धिंडवडी निघाले। एक नाशिकचे सीएस आहेत डॉक्टर चारू दत्त शिंदे, मी या संदर्भात आबिटकर साहेबांना पत्र पण दिलं माननीय मंत्री महोदयांना की 9/11/2025 ला पत्र दिलं। यांच्यावर काय आरोप आहेत? वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी हे करणं, पण विशेष म्हणजे यांच्यावर एसीबीची कारवाई झाली। आता एसीबीची कारवाई झाल्यावर तो व्यक्ती तिथे कसा राहू शकतो? त्यांनी नंदुरबार आणि नाशिकमध्ये सीएस असताना बनावट करोडो रुपयांची बिलं काढली म्हणून त्याच्यावर ठपका आहे। 4 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला बोगस बिलं काढून, म्हणून एसीबीने त्याच्यावर कारवाई प्रस्तावित केली आहे, कारवाई केलेली आहे। अशा या चारू दत्त शिंदेला का बदली होत नाही? कुणाचा नातेवाईक हा, कुणाचा जावई आहे, त्यामुळे याची बदली होत नाही। उद्या कुंभमेळ्याचे 500 कोटीचा त्या बजेट आहे, त्या 500 कोटीतून याला लुटण्यासाठी, कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारण्यासाठी पैशाच्या यासाठी या नालायक अधिकाऱ्याला ठेवलाय। कशासाठी ठेवलाय याला नालायकाला? ज्याच्यावर एवढा मोठा गंभीर आरोप आहेत, याच्यावर एसीबीची चौकशी झाली आहे। यांनी अनधिकृत बिलं काढली, अधीनस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बिलं काढताना दबाव टाकतो, धाक दाखवतो, धपटतो, अशा प्रकारचे याच्यावर आरोप आहे। वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनास कोणत्याही प्रकारचा अजिबात सहकार्य करत नाही। अनेक प्रामाणिक अधिकाऱ्याला शासनाला न कळवता हा काही अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून टाकले यांनी खाली कर्मचाऱ्यावर। जर तो त्याच्या दबावात नाही आला तर त्याच्या विरुद्ध रिपोर्ट देतो आणि ह्या ब्लॅक लिस्टेड कंपन्यांबरोबर संगनमत करून यांनी निविदा राबवली, म्हणून एसीबीची याच्यावर कारवाई झाली। आता एसीबीची कारवाई झालेला नाशिक मधला अधिकारी हा शिंदे याच्यावर कारवाई होऊच नाही, त्याला तिथेच ठेवावी। ही तुमची पारदर्शकता, ही तुमची इमानदारी आरोग्याप्रती, हे तुमचे बेईमानी नाही, याला पाठीशी घालण्याचा प्रकार नाही। कुणाचा नातेवाईक? सत्ताधारी पक्षातील एखाद्या आमदार खासदाराचा नातेवाईक म्हणून त्याला मोकळं रान द्यायचं चोरीसाठी, त्याला खुली छूट द्यायची, जा खा, जेवढा चरायचं असेल चर, जनावर म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, हे सांगायचा प्रयत्न आहे। याला तातडीनं तिथून हलवलं पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय। हा पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालयातील गंभीर एक प्रकरण आपल्याला माहित आहे। प्रीती जाधव याची जी मृत्यू झाला, बालिकेचा आणि आईचा, दोघांचाही मृत्यू झाला। ही महिला गरोदर होती, ही खरं म्हणजे हत्याच आहे। डॉक्टर वेळेवर पोहोचला नाही, फोन करून बाजूच्या खोलीमध्ये बसलेला। ही कुठे कशा विचार डॉक्टर आहे, प्रति परमेश्वर म्हणतो त्याला, आणि त्याच्या चुकीमुळे या बिचाऱ्या या गरीब प्रीती जाधव या महिलेला जीव गमवावा लागला, त्या नवजात बालकाला जीव गमवावा लागला। आणि हे मनेर ग्रामीण रुग्णालयातील या डॉक्टराच्या गंभीर अशा निष्काळजीपणामुळे ही 22 वर्षाची ह्या तरुण पोरीला आपला जीव गमवावा लागला। आणि ही जर फार धुकटण नावाचं गाव आहे, त्या गावातील ही महिला अध्यक्ष महोदय, याला जबाबदार डॉक्टरांचा निष्काळजीपणा, ऑक्सिजनची कमतरता, रुग्णवाहिकेची कमतरता, नियोजनाअभावी इत्यादी कारणामुळे हा मृत्यू झालेला आहे। आणि यावर या डॉक्टरवर अध्यक्ष महोदया सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। आणि दादा या उत्तरामध्ये आपल्याला विनंती आहे, कशाला सोडू नका, तुमचं कठोर काम आहे, सोडू नका, अशावर कारवाई करा। असे नालायक अधिकारी जर राहायला लागलेत अनेकांचा जीव जाईल। गर्भवती तरुणींचा जीव गेला, त्या बिचारीचा, त्याच्या नवजात बालकाचा जीव गेला। संपूर्ण या संदर्भात या ठिकाणी हे दुकटण गावातील महिलेचा असाच मृत्यू झाला दुर्दैवी। हलोली गावातील दुर्गेश काळ्यावाग सर्पदंशाला नेले, तिथे डॉक्टर्स उपलब्ध नाही, त्याचा सुद्धा त्या ठिकाणी मृत्यू झाला। असे हजारो प्रकरण अध्यक्ष महोदय आहेत, म्हणून आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी आपण आपली संवेदनाशील दाखवून या डॉक्टर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय। आपण नांदेड महानगरपालिका 229 कोटी रुपयाचा, मी नगर विकासाच्या संदर्भात फार मोठ्या तक्रारी आता आहेत, त्यामध्ये शारदा कंस्ट्रक्शनला काम दिला, 200 mm व्यासाची मलनिसरण वाहिनी टाकली, 9 लाख लोकसंख्येसाठी ते वाहिल्यानंतर काय काम होणार आहे? खरं म्हणजे स्पेसिफिकेशन प्रमाणे ती 500ची टाकायला पाहिजे, प्रोव्हिजन आहे त्याची तेवढीच 500 mm टाकली, 200 mm सगळे ब्लॉकेज होतात, घाण रस्त्यावर येते, पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम आहे। या नांदेड महानगरपालिकेच्या या जल आणि मलनिसरण योजनेच्या भ्रष्टाचाराची दर्जाहीन कामाची आपण चौकशी केली तरी सर्व अधिकारी हे घरी गेल्याशिवाय राहणार नाहीत, अशा प्रकारचं हे सगळं निकृष्ट काम आहे। आपल्याला माहित आहे दादा, शेखर सिंग नावाचे अधिकारी
पिंपरी चिंचवडमध्ये होते, त्यांनी तो DPR तयार करताना तुम्हाला माहीत आहे सगळं, म्हणजे तुम्हाला माहीत असेल की नाही मला मी तुमच्यावर डायरेक्ट म्हणू शकत नाही, पण यांच्या काळातील जे धंदे झाले हे अत्यंत गंभीर आहेत. अध्यक्ष महोदय, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पामध्ये 40 कोटीचं टेंडर होतं. आता त्यांना त्यामध्ये पूर्णतः भ्रष्टाचार केला, काम केलंच नाही. ज्या नदीचा प्रवाह जो ओरिजिनल होता तो बदलवून तिथे ती जमीन दुसऱ्याला देऊन नदीचा प्रवाह बदलवून DPR मध्ये प्रोजेक्ट दाखवलं. फार मोठे पैसे लाटले त्यांनी, असा त्यांच्यावर आरोप आहे. अनेक तक्रारी, माझ्याकडे 5-6 तक्रारी त्या संदर्भातल्या आहेत. मी सर्व आता मांडत बसत नाही कारण खूप उशीर होईल. पण या अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला पुन्हा कुंभमेळ्यामध्ये पाठवलं, ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. या शेखर सिंगवर यांनी भ्रष्टाचार केल्याचे आरोप आहेत, TDR घोटाळा केल्याचे आरोप आहेत पिंपरी चिंचवडचे. याच्याबरोबर असलेला तो अधिकारी प्रदीप जांभळे हा अतिरिक्त आयुक्त, यांच्या संगनमतानं हे सर्व झालेलं आहे. आणि कोटीच्या कामाची म्हणजे अतिरिक्त आयुक्तांनी तर 1 कोटीच्या कामाची शक्कल लढवून 40 कोटी रुपये खर्च दाखवलाय. 40 कोटी रुपये ही बातमी आहे. या बातमीची तपासणी केली आणि त्यानंतर आमच्याकडे माहिती आली हे काम झालेलं आहे. ते फार तर आता नव्याच्याप्रमाणे 2-2.5 कोटीचं काम झालं असेल, पण 37 कोटी काही रुपयाची बिलं या ठिकाणी काढले गेलेत. एका वर्षामध्ये यांनी 262 कोटी पेक्षा अधिकचे कामं केली, पण प्रत्येक काम 1 कोटीचा काढला गेला. 262 कोटीचं काम, 262 कोटीचे कामही पूर्ण मॅनेज करून दिले. 262 कोटी 1 कोटीचा एक काम असू शकतो. खिलाफत वाटली 4-5 लोकांना आणि पानं याच्यातून प्रचंड ही यामध्ये अध्यक्ष महोदय यांनी भ्रष्टाचार केला. आता त्यांना नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये इथून लुटला, तिथे जाऊन आता लूट. जेवढं खाता येईल तेवढं खा, बिनधास्त राहा, आमचा आशीर्वाद आहे, द्या आशीर्वाद त्याच्यावर, ठेवा डोक्यावर हात आणि याला पुन्हा कुंभमेळ्यातील अर्धा पैसा खाण्यासाठी मोकाट रान द्या, म्हणजे चांगला मस्तवाल होईल आणि खात राहील. यासाठी तुम्हाला त्याची पाठराखण करायची असेल तर करा, अशी माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय. पण हे जे होत आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कुंभमेळ्यासारख्या पवित्र ठिकाणी नेऊन बसवणं हेही एक पापच आहे ना. हे पाप कशाला करताय? पापी माणसाला तिथे नेऊन बसवताय. कुंभमेळ्यामध्ये पाप घालवण्यासाठी जातात आणि पापाच्या गटांगळ्या घालायसाठी असे अधिकारी नेमतात. यावरून काय पारदर्शक राहील? 25,055 कोटीचा तुम्ही कुंभमेळ्याचा हे केला, आनंद आहे. कोणी म्हणालेत की साधू संत काय झाडावर राहतील? कापा झाडं, तपवून साफ करा, आमचं काही म्हणणं नाही. किती झाडं लावायचे तुम्ही सांगितलेत, लावणार आहे. ते वाढतील कधी, होईल कधी? अरे तुम्हाला कुंभमेळा भरवण्याला कोण आहे? पण झाडं कापून साफ करून कुंभमेळा आणि त्याच्यावर झाडं कापायसाठी 200 कोटी रुपयाची तरतूद. हे नव्यानं हे 200 कोटी लागतात झाडं कापायला, झाडं साफ करायला, की तुम्हाला खायसाठी पाहिजे होते ती झाडं कापायची? ह्यामध्ये असे जर अधिकारी जातील तर मी सांगतो अध्यक्ष महोदय, फार वाईट परिस्थितीला राज्याला सामोरं जावं लागेल आणि यातून अधिक भ्रष्टाचार वाढण्याला यामध्ये संधी नव्या उपलब्ध होतील. म्हणून आपल्याला विनंती आहे की हे सगळं प्रकरण पाहता यामध्ये सरकारने गांभीर्यानं याची माहिती घेऊन कारवाई करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, एक पुन्हा प्रकरण अन्न व नागरी पुरवठा विभागात सार्वजनिक वितरण व्यवस्थांतर्गत प्रचंड गोंधळ चाललेला आहे. एक निविदा वितरण व्यवस्थेची काढली गेली. आज 2 वर्षापासून 3 वर्ष झाले. खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की कुठलाही या निविदेचा टेंडर करताना 6 महिन्याच्या पूर्वी या टेंडरची प्रक्रिया पार पाडा. 2-3 वर्ष झाले टेंडरची प्रक्रियाच पार पाडत नाही, त्यालाच मुदतवाढ दिली जाते आणि पैसे वसूल केले जातात. या वितरणमध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागामध्ये कोण हा माणूस आहे ज्याला महाराष्ट्राचं कंत्राट दिलाय? कशी काय मुदतवाढ देते 3-3 वर्ष? हा गैरप्रकार नाही, हा भ्रष्टाचार नाही. मुख्यमंत्री सांगून जर ते काम होत नसेल तर ती कुणाची दादागिरी आहे, कुणाची मस्ती आहे? कुणाच्या इशाऱ्यावर एवढी मस्ती आली आहे की बिना टेंडरने 3-3 वर्ष एका ठेकेदाराला काम देत आहे मुदत संपून गेल्यावर? याचा अर्थ स्पष्ट आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे की मुख्यमंत्र्याचा धाक उरला काय या सगळ्या गैरप्रकाराला रोखण्यामध्ये? का मुख्यमंत्री कमी पडत आहेत हे सगळा भ्रष्टाचार थांबवण्यामध्ये? क्लिअर कट सांगितलं की हे होता कामा नये, तरी पण या वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार कधी संपणार आहे? आदिवासी विभागामध्ये तर प्रचंड भ्रष्टाचार झाला. अध्यक्ष महोदय, 8,000 क्विंटल तांदूळ मागच्या वर्षीचा धान अजूनही त्या ऐरी विभागामध्ये पडलेला आहे. तो राजूर नावाचा माणूस उपव्यवस्थापक संगनमत करून तिथला धान उचलू देत. उचललेला धान आहे. गोंदियाचे 2 राईस मिल आहेत, त्या राईस मिलनी त्याला मागितलं माहिती, इलेक्ट्रिकचं बिल दाखवा.
संपूर्ण माहिती मागितली, तो दिली नाही. किमान 200 कोटी रुपये त्या आदिवासी विभागामध्ये या तांदूळ घोटाळ्यातून पुढे आले आहेत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये हे सरकार लक्ष घालणार आहे की नाही, आमची ह्या संदर्भात अध्यक्ष महोदय विनंती आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, हे सगळं पाहता आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की एकूण या भ्रष्टाचाराला पांघरून घालण्याचं काम सरकारकडून होतंय का, हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय. यामध्ये MIDC मधला भ्रष्टाचार आहे काय, आपल्याला महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रियल क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये MSI CDP मध्ये अंतर्गत जी कामं, जे नागेवाडी फेज 3 मध्ये जो सम्यक स्पायसेस क्लस्टर निर्माण केला 2018 मध्ये, यामध्ये सुकाणू समितीने घेतलेला मंजूर असणे, निर्णय असणे, मंजुरीनंतर त्या कारणासाठी क्लस्टर घालणे गरजेचे होते. पण त्यांनी संपूर्ण जमीन बिल्डिंग साहित्य संचालक मंडळाने परस्पर संपूर्ण ते सम्यक स्पायसेसने सर्व जमीन, बिल्डिंग, साहित्य सर्व विकून टाकलाय आणि त्यामध्ये भ्रष्टाचार केला. जालना MIDC मध्ये सुद्धा MIDC फेज 3 मध्ये क्रमांक P2 मधील सम्यक स्पायसेस क्लस्टरची तातडीने आपल्याला चौकशी करावी लागेल. ज्या पर्पजसाठी जमीन दिली, ज्यासाठी हा प्रोग्राम होता, तो पूर्णतः धुळीत मिसळून यांनी जवळपास 3000 स्क्वेअर फीटचे प्लॉट सम्यक स्पायसेसने 2018ला सुरू केला आणि याबाबत सुकाणी समितीने घेतलेला निर्णय तो आहे, तो सुद्धा बदलून टाकला. मंजुरीसाठी ज्या कारणासाठी क्लस्टर साहित्य मंडळाने दिलेत ते परस्पर विकून टाकलेत आणि ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोड ग्रेवर, प्रिंटिंग मशीन इत्यादी संपूर्ण विल्हेवाट लावून क्लस्टरचे सर्व साहित्याची वार्षिक देखभाल दुरुस्तीची मुदत संपली असताना सुद्धा हे साहित्य धुळकात पडलं आहे आणि कामही करून न करता पैसे उचलल्याची माहिती अध्यक्ष महोदय या ठिकाणी आमच्याकडे आहे. मी सांगितलं की पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रात महिला उद्योजकांना सामूहिक गटासाठी भूखंड क्रमांक BGP 107 हा भूखंड होता. तो शैक्षणिक संस्थेस वाटप करण्यासाठी जे निविदा प्रक्रिया रद्द करून नियमबाह्य पद्धतीने संबंधित अधिकार केलेला आहे. यामुळं या पुणे भूखंडामध्ये BGP 107 पिंपरी औद्योगिक क्षेत्रात महिला उद्योजक गटासाठी भोसरी पुणे या संस्थेत असलेला प्लॉट निविदेद्वारे एका शैक्षणिक संस्थेसाठी दिलेला आहे. हे अत्यंत गंभीर आहे. रिझर्व याच्यासाठी होता, दिला गेलेला होता. ती संस्था कोणाची याचा उल्लेख इथे केला पाहिजे. ही संस्थेला का मदत करतायत, या संस्थेसाठी एवढा आटाटोप काय आहे की ज्या महिला उद्योजकांना माल बांधण्याची गोष्ट केली गेली. 10 माल बांधतो म्हणून सांगितले, 10 मालला 20 कोटी रुपये प्रत्येक मालसाठी देऊ म्हणून सांगितले त्यांच्या व्यवसायासाठी. आणि दुसरीकडे त्यांना दिलेला प्लॉट निविदा काढून दुसऱ्याला वाटण्याचे धंदे होत असतील. अरे किती खाणार, किती पचवणार, काही मर्यादा आहेत की नाही? याला काही मर्यादा आहेत? भ्रष्टाचाराला, भूखंड वाटपाला, संपूर्ण भूखंड वाटपाचं काम सुरू झालंय. एक उदाहरण देतो मी अध्यक्ष महोदय आपल्याला. पुसद यवतमाळ जिल्ह्यातील स्वर्गीय शेषराव जिनिंग प्रिंटिंग प्रोसेसिंग युनिट हा 49ला सुरू झाला. 49 मध्ये सदर जिनिंगचे 2 युनिट तिथे आहेत. सन 2020 मध्ये या संचालक मंडळाची मुदत संपली होती आणि मुदत संपली, त्याच्यावर प्रशासक नेमला गेला. त्याच्यावर मुदत संपल्यानंतर संचालकाची निवडणूक घेणे बाकी होतं, पण सरकारने निवडणूक घेतली नाही. प्रशासक म्हणून 4 वर्ष 5 वर्ष ठेवला. सदरची जागा शहरामध्ये प्राईम पुसदमध्ये 10 एकर जागा आहे. 10 एकर जागा जे DDRच्या अध्यक्षतेखाली जे संचालक मंडळ होतं, त्या संचालक मंडळाने परस्पर ही जागा 500 कोटीची जागा विकून टाकली. 30 कोटीमध्ये 500 कोटीची जागा 30 कोटीमध्ये विकली. खरं म्हणजे यांना अधिकार, यांना कुठला अधिकार दिला या ऍडमिनिस्ट्रेटरला? हा काय धंदा सुरू आहे, कुणाचं लक्ष नाही. आणि ज्या नावाने ही जागा घेतली त्या नावाने जागा केवळ पहिल्यांदा घेत असताना 30 कोटीमध्ये हा केशव कटारे नावाचा DDR हे उघडून काढलं एआरनी आणि एआरनी तक्रार दिली की हे नियमबाह्य होत आहे. त्या एआरनी धमकी एअरला यवतमाळच्या माजी आमदाराच्या भावाने जाऊन घरात जाऊन धमकी दिली, तुला मारून टाकू, तुझे चमडे काढू, तुला ठोकून देऊ. त्यांनी पोलीस अधीक्षकाकडे रिपोर्ट द्यायसाठी गेला. तो एआरची रिपोर्ट यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांनी दबावपोटी घेतली नाही. आणि ज्या कंपनीच्या नावाने सदर जागा ही शासनाने दिली त्या कंपनीने लगेच महिनाभरात
यवतमाळच्या माजी आमदाराच्या भावाच्या नावाने ट्रान्सफर करून घेतली. 500 कोटी रुपये. हा येरावार नावाचा माणूस आहे, त्याने ती जागा घेतली. अध्यक्ष महोदय, हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झाल्याचा अध्यक्ष महोदय आपल्या निदर्शनास आणून देतोय. हे गाव आणि हा कटारे आणि ते सगळे मिळून DDR मिळून ही RC प्लास्टो इंडस्ट्री नागपूर, त्यानंतर ही जागा या कंपनीने कपीस फायनान्स कंपनी यांना जागा विकली. कपीस फायनान्स संचालक कोण आहे याचा संचालक? तर श्री अमोल येरावार, माजी आमदारांचे पुतणे. 30 कोटीची जागा 30 कोटीला विकली. 500 कोटीचं मार्केट व्हॅल्यू आहे. 22,000 रुपये प्रति स्क्वेअर फीट रेट आहे त्या पुसदमध्ये. एवढ्या मार्केटमध्ये ती असलेली मोक्याची जागा. ही अशा पद्धतीने जागेचं विल्हेवाट लावणार सत्ताधारी म्हणून, भूखंड खाऊन टाकणार. कोणाच्या इशाऱ्यावर, कोणामुळे एवढा मोठा प्रकरण होतं अध्यक्ष महोदय? आणि म्हणून या संदर्भात माझी विनंती आहे. मी अनेक प्रकरणं काढू शकतो, 20 प्रकरणं माझ्या पुढे. मुंडवा प्रकरण तेच आहे, सरकारी जमिनीचा विल्हेवाट. चोर सोडून संन्याशाला फाशी आहे. करा ना हिंमत असेल तर होऊ द्या. म्हणून माझी विनंती आहे सरकारला आणि महसूल मंत्र्याला. या वनजमिनी मी पत्रही दिलं आहे 9/12ला. या जमिनीत ज्या सर्व जमिनी आहेत सरकारी जमिनीच्या वाटपासंदर्भात 2020 पासून काढा, 2015 पासून काढा, 2010 पासून काढा, पण एक श्वेतपत्रिका यामध्ये असलेले गायरान जमीन, इनामाच्या जमीन, वतनाच्या जमिनी, महसूल विभागाच्या जमिनी, गावठाण जमिनी, ज्या सरकारी सर्व प्रकारच्या जमिनी आहेत, या जमिनीचं वाटप कोणाला केलं गेलं, कोण डेव्हलपरला केलं गेलं, कोणत्या बिल्डरला गेलं, कोणत्या सोसायटीला दिला गेला, कोणाला खाजगी टावर उभं करायसाठी दिलं गेलं, कवडी मोल दरानी. महाराष्ट्रामधील आतापर्यंत 10 लाख कोटीच्या जमिनी गेल्या 10 वर्षामध्ये विल्हेवाट लावली आहे. 10 लाख कोटीच्या जमिनी धनधान्यांना, सरकारी लोकांना, सरकारी व्यवस्थेमध्ये असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना. काय प्रकार आहे? माझी विनंती आहे, जर तुमच्यात दम असेल तर या प्रकरणाची तुम्ही संपूर्ण एक श्वेतपत्रिका काढा आणि महाराष्ट्रापुढे दाखवा की तुमचा व्यवहार पारदर्शक आहे का. सत्यता लोकांच्या पुढे येऊ द्या अध्यक्ष महोदया. ही मागणी माझी बावनकुळे साहेबांना या निमित्तानं. आणि म्हणून ते करणार असतील तर त्यांचं आम्ही नक्की स्वागत करू. पण काम त्यांनी दाखवलं पाहिजेत आपल्या कामातून हे प्रकरण कशा पद्धतीनं आहे. अध्यक्ष महोदया, या ठिकाणी मुंडवाचं प्रकरण झालं. आता आम्हाला कोणी विचारतात पत्रकार येऊन, तुम्ही मुंडवा प्रकरण काय केलं, काय झालं? 1% वाल्याला आतमध्ये, 99% वाले बाहेर. काहीच दोष नाही त्यांचा, नाही आहे, बिलकुल दोष नाही. अधिकाऱ्यांचाच दोष आहे. कोणीतरी सांगितलं अधिकाऱ्यांचाच दोष आहे. बरोबर आहे, कारण अधिकाऱ्यांनी ही घेतलेली जमीन ज्या कंपनीनं घेतली अमेरिया, ती कंपनी उद्या ती जमीन अधिकाऱ्यांना देणार होती गिफ्ट डीट करून. म्हणून अधिकाऱ्यांचा दोष आहे, घेणाऱ्यांचा दोष नाही आहे. थोडी नाही, ही महारत्नांची जागा, सरकारी जागा, सरकारी 7/12, सर्व 7/12 रेकॉर्ड असताना ही जमीनची सेलडीड होते कशी? सेलडीड मध्ये उद्योग विभागाचे अधिकारी त्याला एक्झम्पशन कसे देतात स्टॅम्प ड्युटीसाठी? शेण खाले होते का? हे याच्या तोंडात शेण भरवायला पाहिजेत. 40 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी माफ करून टाकली. काय प्रकार आहे महाराष्ट्रामध्ये? सूट दिली, कुठलाही प्लॅन नाही, कुठलाही रिझर्वेशन नाही, त्या IT पार्क साठी रिझर्व नाही, जमीन सरकारच्या नावाने जमीन, एकही प्रोजेक्ट नाही. महसूल विभाग म्हणतात मला माहित नाही, कारण त्याच्याकडे गेला नाही. त्या उद्योग विभागाकडे गेला, त्या अधिकाऱ्यांकडे देऊन टाकली माफी. 300 कोटीचा व्यवहार, 2000 कोटीची जमीन, काहीच त्याच्यावर चौकशी नाही. खुलेआम सोडतायत. ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाने वालों को साथ में रखूंगा, खाओ, उसको मगर छोडूंगा नहीं, उसका आधा माल मैं खाऊंगा. अशी भूमिका आहे का सरकारची, प्रमुखांची? का होत नाही याच्यावर कारवाई? याचं उत्तर जर आम्हाला मिळालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय. हे जर असे इतकाले मोठे गैरप्रकार होत असतील तर कोण सोडणार? कसे सुटतील हे सगळी? म्हणून आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय. यामध्ये नगरविकासामध्ये अनेक विषय, आता हे सगळे विषय काढणं म्हणजे पुन्हा वेळ जाईल. पण आपल्याला मी सांगतोय अध्यक्ष महोदया, या सर्व प्रकरणामध्ये सरकारने लक्ष घातलं पाहिजे. आम्ही जे गांभीर्यानं सांगितलं आहे की आज आपल्याला एक चेतन दिवाण नावाच्या